नमस्कार, मी पूजा. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत. आज आपण स्तनाचा कर्करोग निदान व उपचार पद्धती या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर उन्मेष टाकळकर सर. सगळ्यात आधी सरांचं आपण या कार्यक्रमामध्ये स्वागत करूया. सर नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर उन्मेष टाकळकर, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर केअर सिग्मा हॉस्पिटल संभाजीनगर. मी कॅन्सर, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आणि रोबोटिक सर्जन आहे. आज गुढीपाडवा आहे. गुढीपाडव्याच्या निमित्त सर्व प्रेक्षकांना, सर्व रुग्णांना आणि सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि नववर्ष हे सुखाचं जावं आणि समृद्धीचं आणि हेल्दी जावं हीच प्रार्थना. विषयाला सुरुवात करण्याआधी डॉक्टरांची ओळख करून घेऊया. डॉक्टर उन्मेष टाकळकर हे महाराष्ट्रातील कॅन्सरवरील उपचारांसाठीचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. केअर सिग्मा हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगरचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. एकाच छताखाली सर्व प्रकारच्या उपचारासाठी मराठवाड्यात केअर सिग्माची ओळख आहे. पुण्यात, मुंबईत होणारे सर्व उपचार केअर सिग्मामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे संपूर्ण मराठवाडा व विदर्भातील रुग्णांना दिलासा देण्यासाठी डॉक्टर उन्मेष टाकळकर आणि त्यांची टीम अहोरात्र काम करत आहेत. लगेचच आपण आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. सर, सगळ्यात पहिला प्रश्न विचारते, स्तनाचा कर्करोग नेमका कशामुळे होतो? स्तनाचा कर्करोग हा स्त्रियांमधले जे दोन कर्करोग आहेत, एक स्तनाचा कर्करोग आणि दुसरा आहे गर्भपिशवीचा कर्करोग. तर या दोन्ही कर्करोगांची जे इन्सिडन्स आहे तो खूप जास्त आहे आणि शक्यतो कर्करोग, स्तनाचा जो कर्करोग आहे तो अर्बन पॉप्युलेशनमध्ये जास्त आहे आणि गर्भपिशवीचा कर्करोग हा विलेजेसमध्ये जास्त आहे. स्तनाचा कर्करोगाचे मुख्य कारण आहे की हार्मोनल इम्बॅलन्स, आणि सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे की एक जेनेटिक प्रिपोजिशन, म्हणजे आपल्या जेनेटिक डिफेक्टमुळे जर आईला किंवा मावशीला किंवा आत्यांना किंवा आजीला जर असेल तर त्यांना, आपल्याला सिबलिंग्सला हा स्तनाचा कर्करोग होण्याची फार दाट शक्यता असते. त्याचं प्रमाण जवळपास 10 ते 15% आहे. आणि हे जे जेनेटिक आहे हे प्रोपोजिशन डॉक्युमेंटेड आहे. पण बाकीची जी कारणं आहेत स्तनाच्या कर्करोगाची, हार्मोनल इम्बॅलन्स होणे, नंतर पाळी लवकर येणे किंवा रजेनिवृत्ती जी आहे ती उशिरा होणे किंवा लवकर होणे, आणि याची हार्मोनल इम्बॅलन्स याच्यामुळे इस्ट्रोजनचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त असल्यामुळे स्तनाचा कर्करोग होऊ शकतो. काही लोकांनी इन्फेक्शनची थेअरी दिलेली आहे, काही लोकांनी नलीपॅरस म्हणजे ज्यांना मुलं होत नाहीत किंवा हार्मोनचा प्रभाव ब्रेस्टवर जास्त असतो असंही त्यांना दिलेलं आहे. बेसिकली याच्यामध्ये एक ठोस असं कुठलं कारण नाही आहे, पण त्यांना वेळोवेळी आपण त्याची प्रिव्हेंशनच्या ज्या टेस्ट आहेत त्या करत राहणे, स्वतः ब्रेस्ट एक्झामिनेशन करणे, आणि जर जेव्हा केव्हा गाठी सापडल्या किंवा काही जर त्याच्यामध्ये ॲबनॉर्मल आलं तर लगेच डॉक्टरांकडून ट्रीटमेंट करणे ही त्याच्यावरची महत्त्वाचं पाऊल आहे आणि ते आपण करायला पाहिजे. सर, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की स्तनाचा कर्करोग कशामुळे होतो किंवा कसा असतो तो नेमका, तर सगळ्यात महत्त्वाचं याची लक्षणं जर आपल्या सगळ्यात आधी लक्षात आली तर त्याच्यावर उपचार करणं आपल्याला सोपं जातं. नेमकी याची लक्षणं काय आहेत याबद्दल काय सांगू शकता? स्तनाचा कर्करोगाची लक्षणे म्हणजे गाठ ही स्तनामध्ये असलेली कुठलीही गाठ ही नॉर्मल नाही आहे. त्याच्यामुळं प्रेक्षकांना सर्वांना मी हेच विनंती करून सांगू इच्छितो की कुठली जरी गाठ असेल तर प्रत्येक लोक असं म्हणतात की ती साधीच आहे, बऱ्याच वर्षापासून आहे, ही गाठ दुधाची आहे, नंतर बाळाला आपण दूध पाजल्यानंतर गाठ झालेली आहे आणि ती तशीच आहे, मी इतक्या दिवसापासून बघते, मला काहीच होत नाही. पण ह्या गाठी ह्या जरी बरेच दिवसाच्या असल्या तर त्या कॅन्सरमध्ये टर्न होऊ शकतात आणि कधी त्याच्यामध्ये चेंज होऊ शकतं. असे बरेचसे पेशंट आहेत ज्यांना गाठी बरेच वर्षापासून आहे पण सडनली चेंज झाल्यामुळे कॅन्सर झालेला आहे. त्याच्यामुळं ब्रेस्टमधली असणारी कुठली गाठ ही कुठली आहे हे नक्की डॉक्टरांकडून तपासून घ्या. तुम्ही तुमच्या याच्यावर जाऊ नका की ही साधीच गाठ आहे आणि त्याला इग्नोर करू नका. त्याच्यामुळे ब्रेस्टमध्ये गाठ असणं ही चांगली गोष्ट नाही. दुसरं, स्तनामध्ये हेवीनेस जाणवणे, स्तनामध्ये पेन जाणवणे, नंतर निप्पलमधून डिस्चार्ज येणे किंवा ब्लडी डिस्चार्ज येणे किंवा निप्पलमधून पाणी येणे, या सर्व स्तनाच्या कॅन्सरची लक्षणं असू शकतात. आणि बेसिकली स्तनाचा कॅन्सर जर दुसरीकडे पसरला, असे बरेचसे केसेस आहेत की त्यांना माहितीच नसतं की आपल्या स्तनामध्ये गाठ आहे आणि त्याचे मेटास्टॅटिक सिम्पटम्स म्हणजे जी आजार पसरून होणारे सिम्पटम्स आहेत, म्हणजे हाडं दुखतात,
हाडांना फ्रॅक्चर होतं किंवा कावीळ होतो, पोटामध्ये गाठ येते, नंतर पोट फुगतं, तर या गोष्टीसुद्धा या कधी कधी स्तनाच्या कॅन्सरचे लक्षण आणू शकतात, जे पसरलेला कॅन्सर आहे. त्याच्यामुळं आपण कुठलंही स्तनाचं कुठलंही जरी प्रॉब्लेम असेल, पेन म्हणा किंवा त्याच्यामध्ये स्वेलिंग वाढलेलं आहे म्हणा किंवा त्याच्यामध्ये खूपच जास्त खेचल्यासारखं वाटतंय किंवा डिस्चार्ज होतंय, तर याला इग्नोर न करता डॉक्टरांकडे ताबडतोब सल्ला घ्यावा. आणि ब्रेस्ट फिडिंगच्या वेळेस सुद्धा ज्या गाठी होतात त्या नॉर्मली जायला पाहिजेत आणि ब्रेस्ट फिडिंग थांबल्यानंतर त्या नाहीशा व्हायला पाहिजेत. पण त्या गाठीवर दुर्लक्ष करू नका, म्हणजे की ती गाठ तशीच ब्रेस्टची आहे किंवा दुधाची आहे, ती सुद्धा जाऊन डॉक्टरांकडे दाखवून घेणं फार जरुरी आहे. नक्कीच. ज्या पद्धतीनं सर तुम्ही सांगितलं की लक्षणं कोणती आहेत आणि ही जर लक्षणं आपल्याला वेळेवर कळाली तर उपचार करणं आपल्याला या सगळ्यावर सोपं जात असतं. त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न असा विचारते की स्तनाच्या कर्करोगावर सामान्यतः कोणते उपचाराचे पर्याय जे आहेत ते उपलब्ध सध्या आहेत आणि त्यावरील स्क्रीनिंग टेस्ट कोणत्या आणि त्याचे फायदे नेमके काय आहेत, पेशंट्सना नेमके त्याचे काय फायदे होतात, याबद्दल काय सांगू शकता? सर्वप्रथम आपण स्तनांच्या कर्करोगावर भरपूर अत्याधुनिक उपचार आता उपलब्ध आहेत. टार्गेटेड थेरपी आहे, इम्युनोथेरपी आहे आणि कॉन्झर्वेटिव्ह ब्रेस्ट सर्जरी आहे. आणि ब्रेस्ट सर्जरीची जी व्याख्या म्हणजे सर्वायवल, जी आम्ही मागे सांगत होतो, पूर्वी 30 वर्षापूर्वी 5 वर्ष सांगायची, आता हे सर्वायवल 25 वर्षापर्यंत आम्ही काउंट करतो. म्हणजे याच्यामध्ये एवढे चांगल्या ट्रीटमेंट मोडॅलिटीज आलेल्या आहेत की ब्रेस्ट कॅन्सर हा सर्वायवल खूप जास्त चांगला आहे. हे पुढचं डिटेल सांगण्याआधी जे स्क्रीनिंग टेस्ट आहेत त्याच्यामध्ये मोडॅलिटीज ऑफ टेस्ट अवेलेबल आहे. एक आहे ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन, म्हणजे स्वतःच्या स्वतः पाळीच्या एक्झॅक्ट 1-2 दिवस संपल्यानंतर आरशासमोर उभं राहून आपण आपलंच ब्रेस्ट स्वतःच्या हाताने तपासायचं. लेफ्ट ब्रेस्टला राईट ब्रेस्टने सर्क्युलर मॅनरने तपासायचं आणि त्याच्यामध्ये काही गाठ दिसतं का बघायचं. तसंच राईट ब्रेस्टला लेफ्ट ब्रेस्टने तपासायचं. ही सर्वात म्हणजे त्याला काही पैसे लागत नाही, आपण स्वतःच्या स्वतः करू शकतो. आणि याच्यामध्ये जर आपल्याला काही आढळलं तर लगेच डॉक्टरांकडे जाऊन दाखवणे हे एक महत्त्वाचा उपाय आहे. दुसरं मॅमोग्राफी आणि सोनोमॅमोग्राफी ही एक चांगली महत्त्वाची स्क्रीनिंग टेस्ट आहे, पण ती हॉस्पिटलमध्ये जाऊन करायला लागते. आणि ही टेस्ट 30-35 वर्षाच्या नंतर दरवर्षी करणं फार मॅन्डेटरी आहे, कारण काही वेळेस लोकांना जमत नाही, हाताने ब्रेस्ट जी गाठ आहे ती लागत नाही. जी मोठमोठ्या ब्रेस्ट आहेत, ज्यांचे साईज मोठे आहेत किंवा ज्या ब्रेस्टमध्ये फॅट जास्त आहे, अशा याला आपण पाल्पेट करू शकत नाही, तर त्यांना मॅमोग्राफी आणि हे काढणं जरुरी आहे. तर प्रत्येक 30 ते 35 वर्षानंतर दरवर्षी मॅमोग्राफी काढून त्याच्यामध्ये काही गाठ आहे का, कॅल्सिफिकेशन आहे का, कुठं काही दिसतंय का, हे करणं फार महत्त्वाचं आहे. दुसरं, ज्या लोक हॉस्पिटलमध्ये येऊ शकत नाही त्याला हे नवीन एक आय ब्रेस्ट स्कॅन नावाचं एक स्कॅन आहे. हे पोर्टेबल मशीन आहे. दिस इज अ पोर्टेबल, याला मॅमोग्राफीचं रिप्लेसमेंट नाही आहे, पण याच्यावर हे जे स्क्वेअर्स आहेत, या स्क्वेअरने इफ यू पुट इट ऑन अ ब्रेस्ट, तर त्याच्यामधल्या ज्या वेव्ज आहेत, सम इलेक्ट्रिकल वेव्ज त्या आतमधल्या गाठीच्या याच्यात जातात. आणि दिस इज अ मोबाईल डिव्हाइस विच इज कनेक्टेड विथ द ब्लूटूथ. तर त्याच्यामुळे इकडली इमेज इकडे जाते आणि आम्हाला घर बसल्या रिपोर्ट येऊ शकतो. त्याच्यामुळे केअर सिग्मा हॉस्पिटलतर्फे आम्ही खेड्यामध्ये जाऊन आत्तापर्यंत जवळपास 10 ते 15 हजार स्त्रियांची तपासणी त्यांच्या घरी जाऊन केलेली आहे. आणि त्याच्यामधून जे 20-25 रुग्ण निघाले आहेत त्यांचीसुद्धा सरकारी योजनेच्या अंतर्गत मोफत ट्रीटमेंट आपण नेहमीच करतो. खेड्यातल्या लोकांना ब्रेस्टमध्ये गाठ आहे, लाज वाटते, सांगू शकत नाही, तर अशा लोकांना आपण त्यांच्याकडे जाऊन ही स्क्रीनिंग टेस्ट फार महत्त्वाची आहे. सो या तिन्ही स्क्रीनिंग टेस्ट जर कंबाईन केल्या तर अर्ली ब्रेस्ट कॅन्सर हे लगेच डिटेक्ट होऊ शकतं. कर्करोगांची ज्या पद्धती मला ज्या सांगायच्या आहेत की ट्रीटमेंट मोडॅलिटीज कुठल्या कुठल्या अवेलेबल आहेत, तर त्याच्यामध्ये एक आहे सर्जरी, जी पूर्वी पूर्ण सर्जरी होती, आता ही कॉन्झर्वेटिव्ह सर्जरी आलेली आहे. म्हणजे ब्रेस्ट आपण प्रिझर्व करतो. स्पेसिफिक केसेसमध्ये ब्रेस्ट काढायची गरज नाही आणि तेवढीच गाठ काढून, बगलेच्या गाठी काढून पुढच्या ट्रीटमेंट करायला लागते. दुसरं, किमोथेरपी जवळपास 95 to 99% लोकांना लागते, ती पुढं येऊ नये म्हणून. नंतर रेडिएशन जी आहे, ज्यांना ब्रेस्ट कॉन्झर्व केलेलं असतं, ज्यांची ब्रेस्ट वाचवली असते, त्यांना रेडिएशन कंपल्सरी आहे, घेतलेलं फार चांगलं. नंतर टार्गेटेड थेरपी आहे, काही अँटीबॉडीज आहेत, हर्सेप्टिन आहे, ज्या हार्मोन थेरपी आणि काही टार्गेटेड मॉलिक्युल्स आपण टेस्ट करतो, त्याच्या अगेन्स्टच्या ज्या अँटीबॉडीज आहेत, तर त्याच्यावर भरपूर महत्त्वाचे टप्पे आता गाठलेले आहेत आणि चांगले अँटीबॉडीज आणि टार्गेटेड मॉलिक्युल्स आलेले आहेत, ज्यांनी फटाफट पेशंटचे जे
सिम्पटम्स आहेत तेही जातात आणि आजार सुद्धा पटापट कमी होतो. आणि हार्मोन थेरपीमध्ये सुद्धा पूर्वी फक्त इस्ट्रोजनचे अँटागॉनिस्ट होते, नंतर लेट्रेझॉल होतं, आता त्याच्यामध्ये पाल्बोसेसिब आलेलं आहे, त्याचे नवीन मॉलिक्यूल आलेले आहेत, इंजेक्शन्स आहेत. त्याच्यामुळे हार्मोन थेरपी सुद्धा फार प्रगत झालेली आहे. सो इम्युनोथेरपी प्रगत झालेली आहे. नंतर या सर्व कॉम्बिनेशनमध्ये जर परफेक्ट कॉम्बिनेशन जर आपण ट्रीटमेंटचं जर केलं तर पेशंटचं जे सर्वायवल आहे, म्हणजे जगण्याची जी कपॅसिटी आहे ब्रेस्ट कॅन्सर झाल्यानंतर, ही 15, 20, 25 वर्ष क्वालिटी ऑफ लाईफ हे आपण पेशंटला देऊ शकतो. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की काय फायदे आहेत, थेरपी नेमक्या कोणकोणत्या आहेत, त्याचप्रमाणे असं मला विचारायचं आहे की यात सगळ्यात महत्त्वाची आहे ती टार्गेटेड थेरपी. तर ही टार्गेटेड थेरपी म्हणजे नेमकं काय आणि काय असते, ही कशा पद्धतीने केली जाते ही थेरपी? टार्गेटेड थेरपी म्हणजे त्या टार्गेटमध्ये म्हणजे समजा हर्सेप्टिन आहे, तर आम्ही काय करतो की ब्रेस्टवर काही मॉलिक्युल्स आहे, म्हणजे काही स्ट्रेस आहे, एस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, हर्सेप्टिन आहे, नंतर Ki-67 आहे, नंतर DNA प्लॉइडी आहे, एस्फेरेस फ्रॅक्शन आहे. तर याच्यामध्ये हे बरेचसे जे तपासण्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला प्रिडिक्शन असतं की याच्यामध्ये पुढं काय होऊ शकेल. ज्यांचं हर्सेप्टिन पॉझिटिव्ह आहे त्याच्यावर हर्सेप्टिनची अँटीबॉडी अवेलेबल आहे, नंतर त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स हर्सेप्टिनचे अँटीबॉडीज अवेलेबल आहेत आणि त्यांनी त्या वेगळ्या पाथवेनी कॅन्सर सेल्स हे टार्गेट होतात आणि ते मरून जातात. त्याच्यामुळं मेटास्टॅटिक जरी असलं तरी, म्हणजे ब्रेस्टची पसरलेला जरी असला लिव्हरमध्ये म्हणा, लंगमध्ये म्हणा, तर असा या टार्गेटेड थेरपीमुळे रिस्पॉन्स हा खूप चांगला येतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आपल्या शासनाला आणि आपल्या सरकारना खूप धन्यवाद देऊ इच्छितो, कारण ही टार्गेटेड थेरपी आता पुअर पेशंटला सुद्धा आपल्या स्कीममध्ये उपलब्ध आहे. आणि त्यांना पूर्वी याला 50,000, लाख रुपये, 2 लाख रुपये, 4 लाख रुपये वर्षामध्ये 17 इंजेक्शन घ्यायचे असतात, तर हे परवडायचं नाही. पण आता ही थेरपी सर्वांना, म्हणजे सामान्य माणसाला एकही पैसा न खर्च करता आपल्याकडे आपल्या स्कीममध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामुळे खूप रुग्णांचा फायदा होत आहे. डॉक्टर, या विषयावर आपल्याला अजूनही बरीच चर्चा करायची आहे, मात्र इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच भेटतोय, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. आरोग्यम धनसंपदामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण स्तनाचा कर्करोग आणि त्यावरील उपचार या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर उन्मेष टाकळकर. ज्या पद्धतीनं डॉक्टर तुम्ही सांगितलं की टार्गेटेड थेरपी कशा पद्धतीनं दिली जाते, त्याचप्रमाणे हा स्तनाचा कर्करोग पसरल्याची लक्षणं जी आहेत ती नेमकी काय असतात, किंवा सुरुवातीची अशी काही लक्षणं आहेत का जी आपल्या लक्षात येतात? स्तनाचा कर्करोग जेव्हा पसरतो, पसरणं म्हणजे काय की स्तनापासून तो दुसरीकडे जातो म्हणजे पहिलं जे आहे ते लिव्हरमध्ये जाणे, पोटामध्ये सूज येणे, नंतर पोटाला दुखणे, कावीळ होणे आणि नंतर पोटात पाणी होणे, हे लिव्हरच्याच लक्षण आहे. दम लागणे, छातीमध्ये पाणी होणे, नंतर पोटामध्ये पाणी भरणे, असायटिस होणे, ते आणि बोनमध्ये गेल्यानंतर हाडं दुखणे किंवा हाडं फ्रॅक्चर होणे, ब्रेनमध्ये केल्यानंतर त्यांना अनकॉन्शियस होणे, पॅरालिसिस होणे किंवा झटका येणे, अशा प्रकारचे बरेचसे जे सिम्पटम्स आहेत हे ब्रेस्ट कॅन्सरच्या पसरल्यामुळे होऊ शकतात. आणि ही पसरल्याचे जे सिम्पटम्स आहेत, तर जे सिम्पटम्स आम्हाला लक्षात येतात, तर जनरली आपल्याला लक्षात येत नाही की ब्रेस्ट कॅन्सरही असू शकतो. तेव्हा फिमेल पेशंटमध्ये जेव्हा तुम्ही कुठल्याही या सिम्पटम्सला एक्झामिन करता, कारण ब्रेस्टमध्ये छोटी जरी गाठ असेल, गाठ इतकी जरी असली तरी ते बाहेर पसरू शकतं, पण ती इग्नोर होऊ शकते. त्याच्यामुळं कंप्लीट एक्झामिनेशन पेशंटची करणे आणि ब्रेस्टकडे व्यवस्थित लक्ष देऊन तपासून बघणे हे फार महत्त्वाचा कार्यक्रम याच्यामध्ये आहे. आणि तो माझ्या मते डॉक्टरांना मी विनंती करेल की हे प्रत्येक डॉक्टरांनी फिमेल पेशंटला तपासताना करायला पाहिजे. नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की जर तो पसरला असेल तर त्याची लक्षणं काय आहेत, किंवा सुरुवातीला काय दिसून येतं, आपल्या शरीरात कुठले बदल दिसून येतात, तर पुढे असं विचारायचं की स्तनाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियेसाठी कोणते वेगवेगळे पर्याय सध्या उपलब्ध आहेत? पूर्वी ज्याला आम्ही मॉडिफाईड रॅडिकल मॅस्टेक्टॉमी म्हणायचो, की त्याच्यामध्ये ब्रेस्ट पूर्ण काढली जायची, नंतर ॲक्झिलामधले बगलेतले गाठी काढायच्या, आणि याच्यामध्ये 2 ऑप्शन होते की याला रिकन्स्ट्रक्शन करायचं, ब्रेस्ट पूर्ण तयार करायची, किंवा तसं सोडून त्यांना द्यायचं आणि नंतर रेडिएशन द्यायचं. तर आता ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती फार कमी लोकांना मिळते, जे अर्ली ब्रेस्ट कॅन्सर्स आहेत किंवा जे अर्ली ब्रेस्ट कॅन्सरचे छोट्या गाठी आहेत, ज्या निप्पलच्या खाली नाही आहेत,
त्या निप्पलच्या खाली नसणाऱ्या गाठींना आम्ही कॉन्झर्वेटिव्ह ब्रेस्ट सर्जरी करतो, म्हणजे ब्रेस्ट सेक्टर मॅस्टेक्टॉमी तेवढाच पूर्ण पोर्शन ऑफ ब्रेस्टचा हा काढायचा आणि त्याच्यासोबत पॉसिबल असेल तर त्याच जिथून कापलेला आहे तिथूनच बगलेतल्या गाठी काढायच्या किंवा बगलेमध्ये एक सेपरेट इन्सिजन घेऊन किंवा सेपरेट विंडो बनवून तिथून त्या बगलेच्या गाठी काढणे आणि त्या पूर्णच्या पूर्ण तपासायला पाठवणे. हा आत्ताचा रिसेंट ट्रेंड आहे, जेणेकरून सायकोलॉजिकल जो इम्पॅक्ट आहे महिलांवर की आपलं ब्रेस्ट काढलं जात आहे हा इम्पॅक्ट फार कमी होतो. पण याच्यामध्ये मॅन्डेटरी हे आहे की जेव्हा तुम्ही कॉन्झर्वेटिव्ह ब्रेस्ट सर्जरी करता तर पूर्ण ट्रीटमेंट म्हणजे किमोथेरपी, रेडिएशन आणि जी काही ट्रीटमेंट आहे ती ही घेणं कंपल्सरी आहे, कारण आपण ब्रेस्ट कॉन्झर्व केलेली असताना आपल्याला ते परत येऊ नये याची पूर्ण खात्री करायला लागते. त्याप्रमाणे म्हणूनच आपण ही ट्रीटमेंट देऊ शकतो. या कॉन्झर्वेटिव्ह ब्रेस्टला ही ट्रीटमेंट जरुरी आहे. ज्या पद्धतीने आता तुम्ही हे सगळं सांगितलं स्तनाच्या कर्करोगाबद्दल, त्याचप्रमाणे हा परत आलाय, म्हणजे एकदा जर का पेशंट बरा झाला आणि हा परत आलाय हे आपल्याला कसं कळेल आणि रुग्णांनी अशा वेळेला नेमकं काय काळजी घ्यावी किंवा काय काळजी घेणं आवश्यक असतं? येस, आता याच्यामध्ये मेजर ब्रेक थ्रू जे झालेलं आहे कॅन्सरमध्ये हे पेट स्कॅन नावाचं स्कॅन आहे त्याच्यामध्ये झालेलं आहे. पेट स्कॅन जे आहे हे पेट स्कॅन नेहमीच कॅन्सर असणे, नवीन कॅन्सर कुठून आलेला आहे, परत आलेला आहे का नाही याच्या फॉलोअपमध्ये पेट स्कॅन खूप महत्त्वाचा आहे. आता कसं आहे की जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर आपण पूर्ण ट्रीटमेंट करतो आणि पूर्ण रेडिएशन किमोथेरपी झाली आहे तर आम्ही पेशंटला डिक्लेअर करतो की आता तुम्ही डिसीज फ्री आहात, म्हणजे तुम्ही कॅन्सर फ्री आहात. तर याचं मेजरमेंट जे आहे की आम्ही शेवटी पेट स्कॅन करतो. पेट स्कॅनमध्ये कुठेही कॅन्सर नसेल तर त्यांना सांगतो की आता तुम्ही कॅन्सर फ्री आहात. याचा अर्थ असा नाही की आपण आयुष्यभर फ्री आहोत. याचा अर्थ असा आहे की आपल्याला दर 6 महिने, वर्षाला, इनिशियल 2-4 वर्षामध्ये 4 महिन्याला, 6 महिन्याला आपण रिपीटेड टेस्ट करून आजार परत येण्याची शक्यता असते. काही जे हिस्टोपॅथॉलॉजिकल पॅरामीटर्स आहेत, म्हणजे आपण जे ब्रेस्ट काढलेलं आहे पूर्वी त्या काढलेल्याच्या तपासणीवरून, हिस्टोपॅथॉलॉजीवरून काही जे पॅरामीटर्स बघून आम्हाला एक त्याचं अंदाजा येतो की याला पुढं काय होऊ शकतं आणि कसं काय पेशंटचं रिकरन्स येऊ शकतो. त्याप्रमाणे फ्रिक्वेन्सीवर 4 महिने, 6 महिने, वर्षाला आम्ही त्यांना परत बोलवतो. तर रुग्णांनी डॉक्टरांकडे जायला पाहिजे, कारण मेजॉरिटी आम्हाला असं आढळून येतं की नंतर काहीच त्रास नसतो, रुटीन आयुष्य चालू असतं आणि आपण विसरून जातो की आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे. पण आपण कधी तपासणीला येत नाही. मग सडन एखाद्या वेळेस काहीतरी त्रास होतो त्यावेळेस मग डॉक्टरकडे जातात, त्यावेळेस मग ते जास्त वाढलेला असतो. त्याच्यामुळं दर 6 महिने, वर्षाला आपल्याला काहीही झालेलं नाही आहे. कारण याच्यामध्ये एक दुसरा अँगल असा आहे की पेट स्कॅन वर्षाला एकदा केलेलं चांगलं, पण मध्ये मध्ये त्रास असेल तर साधी एक्सरे किंवा सोनोग्राफी हे सुद्धा करून आपण बघू शकता, जेणेकरून आपल्याला त्याचं आयडिया तरी येईल. तर त्याच्यामुळे प्रत्येक सिम्पटम जे आहे की आल्यानंतरचे जे सिम्पटम आहेत, दम लागणे किंवा विकनेस येणे, नंतर भूक न लागणे, पोट फुगणे, हाडं दुखणे, नंतर ही एल्डरली लेडीजना हे कॉमन सिम्पटम्स आहेत. पण त्याच्यामुळे ज्यांना ब्रेस्ट कॅन्सर 3 वर्षापूर्वी झालेला आहे असे सिम्पटम आले, त्यांना वाटतं आता खूप वय झालेलं आहे, मेनोपॉज असेल, हे असेल, तर त्याच्यामुळे हे होत राहील. पण ब्रेस्ट कॅन्सर नंतरचे जे कुठलेही सिम्पटम असतील तर त्याला इग्नोर न करता त्याला पूर्ण तपासण्या करून घेणे आणि डॉक्टरांकडून खात्री करून घेणे की आपल्याला आजार परत आलेला नाही आहे. त्याच्यामुळे याच्या ज्या तपासण्या आहेत, पेट स्कॅन तर गोल्ड स्टँडर्ड आहे, पण त्याच्यापेक्षा इन्फिरियर तपासण्याने सुद्धा काम होऊ शकतं. त्याच्यामुळे पेट स्कॅन थोडं खर्चिक आहे, पण बाकीचे स्वस्त तपासण्याने काम होऊ शकतं. ते बघून आपण खात्री करून घ्या की आपल्याला आजार परत आलेला नाही आहे, आणि आला तरी त्याच्यावर एकदम घाबरून जायसारखं काम नाही, कारण त्याच्यावर सुद्धा मेटास्टॅटिक वर्कअप म्हणा किंवा रिकरन्स वर्क ब्रेस्ट कॅन्सरच्या खूप चांगली ट्रीटमेंट उपलब्ध आहे. परत सुद्धा आपल्याला तो कॅन्सर नील करता येऊ शकतो. ज्या पद्धतीनं तुम्ही सांगितलं की जर स्तनाचा कर्करोग झालास तर कशा पद्धतीनं त्याची काळजी घेणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे स्तनाच्या उपचारासाठी केअर सिग्मा हॉस्पिटलमध्ये कोणकोणत्या योजना सध्या उपलब्ध आहेत किंवा काय पद्धतीचे उपचार, ॲडव्हान्स उपचार पद्धती दिल्या जातात? हा खूप छान प्रश्न विचारलात आपण. केअर सिग्मा हॉस्पिटल आणि मी स्वतः पर्सनली सुद्धा गेल्या जवळपास 30 ते 35 वर्षापासून ब्रेस्ट कॅन्सरमध्ये काम करत आहोत. आणि ब्रेस्ट कॅन्सर पूर्वी जसं होतं तसं आता राहिलेलं नाही आहे. त्याची सर्वायवल रेट खूप वाढलेला आहे. आणि केअर सिग्माच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोसिस होण्यापासून प्रत्येक ट्रीटमेंट, जवळपास प्रत्येक ट्रीटमेंट ही महात्मा फुले योजना आहे, पंतप्रधान जन योजना आहे. आणि इथे आमच्याकडे प्राईम मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये सुद्धा आपण एनलिस्टेड आहोत. त्याच्यामुळं ब्रेस्ट कॅन्सरच्या कुठल्याही पेशंटला माझ्या दृष्टीने विनामूल्य ट्रीटमेंट ही कुठल्याही स्टेजला कशी होऊ शकते.
आणि त्याच्यामध्ये आला तर थोडाफार खर्च येईल, एखाद दिवस आला तर, पण मला नाही वाटत, कारण ह्या टार्गेटेड मॉलिक्यूल असो, मोठमोठाले मॉलिक्यूल असो, याची सगळी सुविधा आता सरकारने त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत जवळपास गेल्या 30 वर्षामध्ये जवळपास 60-70-80 हजार पेशंट जे ब्रेस्टची आम्ही ट्रीटमेंट केलेली आहे, या ट्रीटमेंट ब्रेस्टचे केलेले बरेचसे पेशंट हे आतापर्यंत जगत आलेले आहेत आणि त्यांचं सर्वायवल खूप चांगलं आहे. त्याच्यामुळं ह्या ज्या योजना आहेत याचं सर्व जनतेला मला विनंती आहे की ब्रेस्ट कॅन्सर जर झाला असेल तर महाराष्ट्रामध्ये म्हणा, भारतामध्ये म्हणा, ब्रेस्ट कॅन्सरची खूप चांगली ट्रीटमेंट उपलब्ध आहे. प्रत्येक हॉस्पिटलला उपलब्ध आहे, योजनेमध्ये उपलब्ध आहे. आणि तुम्ही डॉक्टरांशी जाऊन चौकशी करा आणि तिथे जाऊन त्याचा व्यवस्थित सल्ला घ्या आणि त्याची ट्रीटमेंट करा. याच्यामध्ये ऑपरेशन असो, नंतर किमोथेरपी असो, रेडिएशन असो, टार्गेटेड थेरपी असो आणि हार्मोनल थेरपी असो, या सर्व सुविधा आपल्या स्कीममध्ये उपलब्ध आहेत आणि त्याची पूर्ण ट्रीटमेंट ही स्कीममध्ये होऊ शकते. आणि बाकीचे सुद्धा जे सोशल मीडियाज आहेत किंवा सोशल संस्था आहेत, यासुद्धा या कॅन्सरला खूप मदत करतात. त्याच्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर जरी झाला तरी फायनान्शियल अँगलनी घाबरून जायची गरज नाही. सर्व सुविधा केअर सिग्मा हॉस्पिटलमध्ये आपण देऊ शकतो. स्तनाच्या कर्करोगावर नेमकी काय उपचार पद्धती आहे, या सगळ्याबद्दलची तुम्ही खूप छान माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला सुद्धा स्तनाच्या कर्करोगाबद्दल अधिकची माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा आणि तुमच्या शंकांचं निरसन करा. आरोग्य धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.